नमस्कार मंडळी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चटणीसह दोन अतिशय हेल्दी आणि झटपट होणाऱ्या डोशांच्या रेसिपीज पाहणार आहोत. एक म्हणजे गव्हाच्या पिठाचा डोसा आणि दुसरा म्हणजे मूग डाळीचा पौष्टिक डोसा. या दोन्हीही डोशांचे साहित्य अगदी घरात सहज उपलब्ध असतात. हे डोसे अगदी झटपट तयारसुद्धा करता येतात. आरोग्यदायी तर आहेतच, तसेच हेल्दी आणि प्रोटीनने भरलेली अशी ह्या रेसिपी आहेत. चला तर मग आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया. अगदी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा हलकंसं जेवण करायचं असेल तर यासाठी सुद्धा ह्या रेसिपीज तुम्ही करू शकता. इतक्या ह्या सहज तयार होणाऱ्या आहेत. चला मग सुरुवात करूया आपण. तर यासाठी आता आपण सर्वात आधी इथे चटणी तयार करणार आहोत. तर चटणी तयार करत असताना बघा, असा एक खोलगट तवा ठेवलेला आहे. यावर एक छोटा कांदा उभा लांब असा जाडसर चिरून घेतलेला आहे. नंतर त्यावर चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला फक्त हा हलकासा परतून घ्यायचा आहे. जास्त डार्क रंगावर आपल्याला हा परतायचा नाही. त्यानंतर यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. त्यासुद्धा हलक्याशा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याचा हलकासा कच्चेपणा दूर व्हायला पाहिजे. आता 2 मिनटं परतून झाल्यानंतर बघा, कांद्याचा रंग थोडा हलकासा बदललेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहेत. तर इथे पोहे खाण्याचे चमचाभर पांढरे तीळ घेतलेले आहेत. गावरान तीळ इथे वापरलेले आहेत. तर हे तीळसुद्धा हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपण ही पूर्ण साहित्य थोडं थंड करून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. बघा, कांदा जास्त परतून घेतला नाही इथे. आता मिक्सरच्या भांड्यात पूर्ण हे साहित्य थंड करून घेतलेलं मी टाकून घेत आहे. आणि यानंतर आपण यामध्ये काही आणखीन साहित्य टाकून घेणार आहोत, जे आपण इथे भाजलेले नाहीत. तर त्यामध्ये आता इथे आपण कढीपत्त्याचे 20 ते 25 पानं, अगदी लिंबा एवढी चिंच आणि इथे पोहे खाण्याचे 2 चमचे एवढे फुटाण्यांची डाळ आणि अर्धी वाटी ओलं खोबरं, जे मी बारीक असं खिसून घेतलेलं आहे, ते घातलेलं आहे. आणि 3 ते 4 अशा लाल मिरच्या मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या. तर ह्या मिरच्यासुद्धा आपल्याला टाकायच्या आहेत. तर ह्या आता आपण मिक्सरमध्येच बारीक करणार आहोत. तर आता बघा, सर्व साहित्य टाकून झालेलं आहे. आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. त्याआधी मीठ टाकते. तर इथे चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आणि इथे बघा, पाणी टाकून घेत आहे मी. तर इथे पाणी आपण जास्त एकदमच आधी टाकायचं नाही, नाहीतर मग आपली जी चटणी आहे ती व्यवस्थित बारीक होणार नाही. तर आता झाकण बंद करते आणि बारीक करून घेते. तर इथे छान अशी पूर्ण बारीक करून झालेली आहे. अजिबात मिरचीची सालसुद्धा राहिलेली नाही. असं आपल्याला ही पूर्ण चटणी बारीक करून घ्यायची आहे. आता ही एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. आता आपण डोस्याची तयारी करूया. तर इथे बघा, आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला इथे वाटीचा चौथा भाग एवढा आपल्याला यामध्ये रवा घ्यायचा आहे. आणि वाटीचा चौथा भाग एवढंच आपल्याला दही यामध्ये घ्यायचं आहे. आता तिन्ही साहित्य टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. तर 1 कप इथे पाणी घेतलेलं आहे. सुरुवातीला अर्धा कपच पाणी यामध्ये टाकणार आहे आणि राहिलेलं नंतर टाकणार आहे. तर एकदा हे फिरवून घेते, म्हणजे पाण्याचासुद्धा अंदाज येईल. आता यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे चवीप्रमाणे आणि फिरवून घेते बघा. तर आता मिक्सर फिरवून घेतल्यानंतर इथे बघा, पाण्याची गरज वाटत आहे. त्यामुळे उरलेलं अर्धा कप जे पाणी आहे ते पूर्ण यामध्ये मी टाकून घेते. म्हणजे असं टोटल मी यामध्ये 1 कप एवढं पाणी टाकलेलं आहे. तर आता परत एकदा फिरवून घेते. तर इथे बघा, मी आता परत एकदा मिक्सरचं भांडं हे फिरवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्हाला दाखवते. यापेक्षा जास्त पातळ तयार करू नका. थोडं घट्ट असलं तर चालेल, पण पातळ करू नका. आता तवासुद्धा छान कडकडीत असा गरम करून घेतलेला आहे. तर एका वाटीमध्ये थोडं पाणी आणि तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा. आणि टिश्यू पेपरने बघा, छान असं मी पूर्ण तवा असा क्लीन करून घेत आहे. हा पुसून घेत आहे तवा. आणि नंतर आता यावर आपल्याला जे डोश्याचं आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर इथे मिश्रण टाकून घेतल्यानंतर आपल्याला ते लगेचच पसरवून घ्यायचं आहे. मिश्रण पसरवत असताना इथे आपल्याला गॅसची स्पीड कमी ठेवायची आहे आणि लगेच मिश्रण पसरवून झाल्यानंतर गॅसची स्पीड वाढवायची आहे, म्हणजे मोठी ठेवायची आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, गॅसची स्पीड मोठी आहे आणि वरचं जे मिश्रण आहे ते पूर्ण सुकलेलं आहे. त्यावर आपण ही तयार केलेली चटणी लावून घेणार आहोत. ही जी आपण चटणी तयार केलेली आहे ही दोन्हीही डोशासोबत आपल्याला खाता येईल अशी आहे.
तर बघा आता पूर्ण चटणी मी याला लावून घेतलेली आहे. आणि आता आपण यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीरसुद्धा टाकणार आहोत. म्हणजे आपल्याला यासोबत दुसरी कशाचीही गरज वाटणार नाही. इतकी ही चटणी चवीला भारी लागते. यामध्ये जी आपण चिंच वापरली त्यामुळे तर एकच नंबर. बघा आता डोसा आपण काढून घेणार आहोत. तर अगदी तव्याच्या किती सहज वेगळा होत आहे डोसा बघा. अगदी झटपट आणि हेल्दी असा आपला हा डोशाचा प्रकार आहे. तर असा तुम्हीसुद्धा नाश्त्याला किंवा संध्याकाळी हलकंसं जेवण करायचं असल्यास त्यासाठी सुद्धा करू शकता. तर बघा अशा पद्धतीने हा डोसा आपला तयार झालेला आहे. दुसरा डोसा असाच मी तयार करून घेते बघा. तर दुसरा डोसा करायलाही मला जास्त असा वेळ लागला नाही. बघा दोन्हीही डोसे तयार करून झालेले आहेत. तर आवाजसुद्धा ऐका. तर ऐकला आहेत ना तुम्ही आवाज? अगदी कुरकुरीत असे हे डोसे आपले तयार झालेले आहेत. तर आपण आता डोशाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी तांदूळ 2 तास भिजत घातलेले होते. आता 2 पाण्याने स्वच्छ धुतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी यातलं पूर्ण काढून टाकलेले आहेत. यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि थोडी कोथिंबीर टाकून घेतली. आता यामध्ये आपल्याला 1 कप एवढं पाणी टाकायचं आहे. तर 1 कप पाणी मी यामध्ये पूर्ण टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्ण डाळ, तांदूळ, हिरवी मिरची, जे लसूण आलं टाकलं ते बारीक करून घ्यायचं. तर बघा छान असं हे बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हे एका मोठ्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे मिश्रण तयार करून ठेवू शकता आणि ऐन वेळेवर डोसे तयार करू शकता. यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि पूर्ण मिश्रण एकदा छान असं मिक्स करून घेते आणि त्यानंतर याचे आपण डोसे तयार करायला घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे. तवासुद्धा छान गरम करून घेतलेला आहे. एकदा टिश्यू पेपरने छान असा पूर्ण पुसून घेतलेला आहे तवा आणि त्यावर आता डोशाचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे. तर इथे बघा डोशाचं मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला ते लगेच असं पसरवून घ्यायचं आहे आणि मिश्रण पूर्ण पसरवून झाल्यानंतर गॅसची स्पीड आपल्याला वाढवायची आहे, म्हणजेच मोठी करायची आहे. आता पूर्ण मिश्रण पसरवून झालेलं आहे. तर इथे तुम्ही जाळीसुद्धा बघू शकता डोशावर छान अशी आलेली आहे. आता आपण छान सोनेरी रंग या डोशाला येईपर्यंत भाजून घेणार आहोत डोसा. तर बघा वरून छान सोनेरी रंग आलेला आहे. आता फक्त यावर चमचाभर तेल टाकत आहे. तुम्ही जर तेल खात नसाल जास्त तर स्किपही करू शकता. आता तेल टाकल्यानंतर यावर आपण जी चटणी तयार करून ठेवलेली होती ती चटणी लावून घेणार आहोत आणि वरून कांदा, टोमॅटो ते सुद्धा टाकून घेणार आहोत. बघा एकच चटणी दोन्हीही डोशासाठी आपण इथे वापरलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चटणीसुद्धा तयार करून ठेवू शकता. तर आता बघा हा डोसासुद्धा छान असा खमंग आपण भाजून घेणार आहोत. बघा आता वरून कांदा, टोमॅटोसुद्धा मी टाकून घेतलेला आहे आणि छान कुरकुरीत असा हा डोसा आपल्याला भाजायचा आहे आणि नंतरच हा डोसा आपण काढून घेणार आहोत. भरपूर सारी कोथिंबीर, कांदा असल्यामुळे डोसा खायला खूप छान लागतो. बघा हा सुद्धा अगदी प्रोटीनने भरलेला असा आपला हा डोसा आहे. तुम्ही मुलांनासुद्धा हा तयार करून देऊ शकता. तर अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने हे डोसे तयार केलेले आहेत. गव्हाच्या पिठाचा झटपट व चविष्ट डोसा आणि मूग डाळीचा पौष्टिक आणि खमंग डोसा ह्या दोन्हीही रेसिपी तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा हलकंसं जेवण करायचं असेल तेव्हाही अगदी सहज बनवू शकता. जर तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी आवडल्या असतील तर कृपया लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता डोसा आवडलेला आहे. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.